नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. त्यांच्याकडे आहे की जर आपण दिलात तर या गोष्टी कारवाई पण जॉईंट असली पाहिजे. सर आता मला काय वाटतं आपण 14 वर्ष याच्यामध्ये मी कंटिन्यू MSC वाल्याला फोन करत होती त्यांनी मेल पाठवलेला आहे. सध्या तो व्यक्ती कामाचा नाही. लास्ट टाइम पण मला वाटतं आज CHM कॉलेज के सामने यहाँ पर एक बड़ा सा पेड़ गिरने की सूचना हमें यहाँ के व्यापारियों के अजीत चावला जी रिक्शा यूनियन के हमारे राहुल ये अपना साळवे जी अमोल और सागर लगातार फोन कर रहे थे। जैसी आरोग्य सभापति सविताताई तोरणे को सूचना मिली उनके अनुसार तुरंत ही अग्निशमन विभाग है, आपत्ति व्यवस्थापन विभाग है, RTO है और विद्युत विभाग सभी को संबंधित विभाग को सूचना दी गई और उसके अनुसार ये कोई जीवित हानि होने से बचाने का प्रयास किया और अग्निशमन दल के जवान 24/7 लगातार काम कर रहे हैं और लोगों की सुरक्षा कर रहे हैं। सच में ये जवानों का तहे दिल से हम शुक्रिया अदा करते हैं और उनके धैर्य और समर्पण को हम सलाम करते हैं। देखिए ये ट्री कमेटी का काम है। बहुत सारी जगह ट्रिमिंग की उम्मीद थी लेकिन झाड़ों की ट्रिमिंग हुई नहीं है। उस कारण भी ये हादसे हो रहे हैं। अब यहाँ पर वार्ड ऑफिसर मैडम भी आई है और हमारे न्यूली इलेक्टेड हमारी प्रभाग समिति चेयरमैन सपकाळे मैडम भी यहाँ पर आए हैं और सभी लोग प्रयास कर रहे हैं कि शहर में कम से कम हादसे हो
और लोगों की जान माल की सुरक्षा करने का सब उल्लासनगर महानगर पालिका प्रशासन का प्रयास है। ये सीएचएम कॉलेज के एग्जैक्टली अपोजिट में रिक्शा स्टैंड के ऊपर गिरा है। उसके वजह से 3 से 4 दुकानें प्रभावित हुए हैं। किसी जानमाल का नुकसान नहीं हुआ है, लेकिन 3 से 4 दुकानों के ऊपर गिरा हुआ है, तो डेफिनेटली उनका आर्थिक नुकसान हुआ है। नमस्कार, मी प्रभाग अधिकारी सलोनी न्यूकर बोलतेय। ऍक्च्युली आता सभापती मॅडम वगैरे PhD चे आपण सभापती मॅडम उपस्थित आहेत, नगरसेवक उपस्थित आहेत। मला एक म्हणायचं की आपण एक सिस्टीमचा एक भाग म्हणून आज नागरिकांना किंवा जे ओनर आहेत त्यांना एक मी निवेदन करू शकते की त्यांच्यातर्फे मी ती निवेदन करते, म्हणजे जे अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून मी एक निवेदन करते की तुम्हाला पण हे अवेअरनेस पाहिजे की एखादं झाड वाढलेलं आहे किंवा एखादी धोकादायक बिल्डिंग आहे, त्या लोकांना तुम्ही ते अवेअरनेस करून द्यायचं आहे की बाबा हे काम जे तुम्ही करताय हे चुकीचं करताय, किंवा आज जर हे झाड पडलं नसतं म्हणजे पडण्याच्या अगोदर जर सांगितलं असतं की याची छाटणी करण्यात यावी किंवा काय करण्यात यावी, असं तुम्ही एकत्र येऊन अर्ज करणं तुमचं पण एक कर्तव्य आहे। ह्या बाबतीमध्ये तुम्ही पण एक देशाचे नागरिक आहात, तुम्ही पण त्या सिस्टीम मध्ये येत आहेत, तर तुम्हाला पण ह्या गोष्टीची जाण पाहिजे की आपलं शहर आहे, आपण शहरासाठी आपण काय देतोय, काय लागण आहे, आपलं देणं आहे, या गोष्टीचा पण तुम्ही विचार केला पाहिजे। त्या अनुषंगाने तरी ऍटलीस्ट सगळी जनतानी किंवा माझे जे पॅनल मधले जे लोक आहेत 2,53,00,000 जे लोक आहेत, 2,53,000 जे लोक आहेत, त्यांनी एकत्र येऊन किंवा त्यांच्या काही अडचणी आहेत किंवा त्यांनी काही गोष्टी करायच्या आहेत त्या पण तुम्ही एकत्र येऊन जर केलं तर आज आपलं जे शहर आहे ते सुंदर आणि छान करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे। सगळ्यांनी म्हणजे नगरसेवकांनीच केलं पाहिजे किंवा अधिकारी पदाधिकाऱ्यांनीच केलं पाहिजे, हा रूल नाही आहे। तुम्ही पण सिस्टमचा भाग आहे, तुम्हीही त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे। तुम्ही देखील कचरा टाकताना ओला कचरा सुका कचरा हा तुम्ही केला पाहिजे, पण तुम्ही पुन्हा इकडे तिकडे टाकून देतात, बाटल्या टाकून देतात, त्याच्याने जे चोकअप झालेले आहेत ज्याच्यामुळे पाणी अडलं जातं किंवा पाणी तुंबलं जातं, हे पण तुम्ही करू नका। ह्या गोष्टीचा पण तुम्ही पण विचार केला पाहिजे। आपण सगळेजण एज्युकेटेड लोक आहोत, शिकलेले सवरलेले लोक आहोत, संस्कारित आहोत। आपला इंडिया जसा आहे सुंदर आणि स्वच्छ ठेवण्याचा तो आपण प्रयत्न करूया। आज नाही म्हटलं तर आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की स्वच्छ भारत, स्वच्छ इंडिया वगैरे आपण हे मोहीम राबवतो, तर त्या अनुषंगाने पण तुम्ही करायचं आहे। झाडांची देखभाल पण करायची आहे। झाड हे आज मला सांगा, आज पावसाळा म्हणून झाड पडतायत, पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पावसाच्या पेक्षा तुम्हाला झाडाची गरज पडते का, तर सावलीसाठी। जर त्याची छाटणी केली असते तर हे झाड पडलं असतं का? त्याच्यासाठी तुम्ही पण अवेअरनेस केलं पाहिजे त्या बाबतीमध्ये। तर मला सगळ्यांकडे माझ्याकडून एक निवेदन आहे की सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी लोकांना मी माझे जे लोक आहेत नागरिक आहेत त्याच्यामध्ये नगरसेवक जे 20 नगरसेवक आहेत सभापती वगैरे आहे यांना एक मी निवेदन करते की तुम्ही पण ह्या गोष्टीचं एक भाग म्हणून तुम्ही काम करायचं आहे, खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करायचं आहे। धन्यवाद। नमस्कार, मी प्रभाग समिती 3च्या आताच न्यू सभापती चेअरमन म्हणून माझे नियुक्ती झालेली आहे। मी CHM कॉलेज जवळ मागच्या बॅक साईडला पाणी करत असताना निदर्शनास आलं की इथे खूप मोठं असं झाड पडलेलं आहे आणि जे मेन रस्ता आहे त्याच्या साईडने जो दुकान आहे त्या दुकानांची खूप म्हणजे अशी नुकसाने हानी झालेली आहे। तर प्रशासनानं मला असं निदर्शनास आणून द्यायचं आहे की हे जर पावसाळा येण्याच्या आधीच झाडांची कटिंग वगैरे किंवा छाटणी केली असती, व्यवस्थित नियोजन करून जर त्याची छाटणी केली असती तर जो हा नुकसान झालेली आहे, जी हानी झालेली आहे ती कमी प्रमाणात झाली असती आणि त्यावरती तोडगा काढून काहीतरी प्रशासनाला करता आलं असतं।